उपाधी लागली त्याला साक्षी चैतन्य म्हणतो. मग वृत्ती बाहेर गेली म्हणजे वृत्तीपै चैतन्य बाहेर आहेच आहे. आणि वृत्ती आणि रज्जू ह्या दोन उपाधी एकत्र आल्या का चैतन्य तर मूळच एक आहे. मग आता जे रज्जूपै चैतन्य तेच इदमाकार अंतकर वृत्तीपैद साक्षी चैतन्य आहे. आणि ते साक्षी चैतन्य सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे असं गुरुदेवाने उत्तर दिलं. आणि असं उत्तर झाल्याच्या नंतर दोन्हीचं अधिष्ठान आत्मख्याती न मानता देखील आम्ही एक अधिष्ठान सांगू शकतो हा विषय झाल्याच्या नंतर मग आधार आणि अधिष्ठान याबद्दल शंका समाधान आलं. मनाने देखील ज्या चिंता ज्या जगताचं आपण आकलन करू शकत नाही असं अपार अफाट अगम्य असं जगत जे अविद्येमुळे प्रतीतीला येतंय त्याचा आधार कोण अशी शंका केली. पण आपण म्हटलो ही शंका कशी केली जाणून केलेली आहे. कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही हा सिद्धांत त्याला पटलेला आहे. मग जगताचा आधार कोण तर गुरुदेवाने सांगितलं विवर्त आजातवादाच्या दृष्टीने जर म्हणशील तर जगत झालंच नाही. पण मग दिसतंय त्याची संगती लावण्याकरता बोलत असेल तर विवर्तवादाने तुझा आत्मा जगताचा आधारही आहे आणि अधिष्ठानही आहे. मग आधार कशाला म्हणतात आणि अधिष्ठान कशाला म्हणतात. सामान्य रूपाला म्हणतात आधार आणि विशेष रूपाला म्हणतात अधिष्ठान. मग पुन्हा प्रश्न पडला सामान्य म्हणजे काय आणि विशेष म्हणजे काय. सामान्य एकत्वकृत विशेषस्तु पृथक्कृतः एकत्र करून दाखवतं त्याला सामान्य म्हणतात आणि विभक्त करून दाखवतं त्याला विशेष म्हणतात. बरं बघ आणखी काही सुलभतेच म्हणले हो तर भ्रांती साधक जे आहे त्याला सामान्य म्हणावं आणि भ्रांती बाधक जे आहे त्याला विशेष म्हणावं. असं कशाहून तुम्ही विधान केलं. कारण नियम आहे भ्रांतिकाली भ्रांतीशी अभिनवून भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते ते सामान्य म्हणजे ते भ्रांती साधक झालं म्हणून ते सामान्य. आणि विशेष म्हणजे काय भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही आणि प्रतीती आल्या असता भ्रांतीच राहत नाही ते विशेष रूप म्हणून भ्रांती बाधक आहे ते विशेष रूप आहे. इदम अयम आणि इयम इदम किंचित हे सामान्य आहे. त्यामुळे अयम सर्प हा भ्रम झाला म्हणजे भ्रांती साधक झालं सामान्य. आणि अयम सर्प हा भ्रम झाला त्यावेळेला इयम रज्जू हे विशेष ज्ञान नाही. पण इयम रज्जू हे विशेष ज्ञान झालं का जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं सर्प निवृत्त होतो. म्हणून विशेष काय झालं भ्रांती बाधक आणि सामान्य काय झालं भ्रांती साधक. म्हणून सामान्य भ्रांती साधक आहे ते सामान्य आहे भ्रांती बाधक आहे ते विशेष आहे. तसे चैतन्याचे दोन रूप आहेत सामान्य आणि विशेष. सामान्य सद्रूप एक आहे सामान्य आहे आणि चिदानंद हे विशेष आहे. सामान्य रूपात सगळ्याला ज्ञान आहे म्हणून जीवदशा आहे. आणि ज्याचं सामान्य रूपाचं चिद्रूप सामान्य सद्रूपाचं ज्याला ज्ञान आहे सनगटा सनपटा मी आहे माझं शरीर आहे अमुक अमुक तर ते जे ज्ञान आहे कोणतं ज्ञान आहे सामान्य ज्ञान आहे आणि ते भ्रांतीला साधक आहे. आणि ज्यावेळेला सच्चिदानंद ब्रह्म मी आहे असं कळेल ते विशेष ज्ञान आहे. मग त्यावेळेला त्याला जगताची सत्यत्वाने प्रतीती येणार नाही. म्हणून ज्ञानी अज्ञानी आणि जीवनमुक्त महात्मा हे कळण्याकरता म्हटलं आपण अंतकरण सर्वांकडेच आहे. एकाचं बाधित आहे एकाचं उपलक्षित आहे आणि एकाचं विशेषण आहे. ज्याचं अंतकरण विशेषण आहे त्याला म्हटलं आपण अज्ञानी. ज्याचं अंतकरण उपाधी आहे त्याला म्हटलं ज्ञानी आणि ज्याचं अंतकरण उपलक्षण आहे तो जीवनमुक्त महात्मा. मग हा विषय झाल्याच्या नंतर तुझा आत्माच या जगताचं काय आहे आधार आहे आणि अधिष्ठान आहे. सामान्य रूपाने आधार आहे आणि विशेष रूपाने अधिष्ठान आहे. आणि मग हे जगत कसं आहे तर रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर. मग तो म्हटला साधन विकल दृष्टांत आहे किंवा आपण काल म्हटलं साध्य विकल दृष्टांत आहे म्हणजे साध्याची सिद्धी करणारा हा दृष्टांत नाही. म्हणजे का बरे अहो दृष्टांतात किती गोष्टी आहेत 3 आहेत. बघा ही कोण एक रज्जू त्यावर रज्जूवर बसलेला अनिर्वचनीय सर्प आणि त्याला पाहणारा चेतन कोणीतरी द्रष्टा. म्हणजे एक रज्जू आहे त्यावर अनिर्वचनीय सर्प आहे आणि त्याचं पाहणारा चेतन द्रष्टा असे 3 गोष्टी आहे कुठे दृष्टांतामध्ये. मग रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर कारण तुमच्या मंगलाचरणातच म्हणता तुम्ही ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे. ठीक ना. मग दृष्टांत आणि दाष्टांत याच्यामध्ये काय असलं पाहिजे साम्य असलं पाहिजे. दृष्टांतात 3 गोष्टी आहेत तर दाष्टांतात 3च गोष्टी असल्या पाहिजे आणि मग त्या दृष्टांताच्या द्वारा तो दाष्टांत नाम सिद्धांत काय होईल सिद्ध होईल. पण सिद्धांतामध्ये आधार कोण आत्मा आणि त्यावर अनिर्वचनीय जगत पाहणारा चेतन द्रष्टा नाही असा बोलला पूर्वपक्ष. तो गुरुदेव म्हटले याच्या समाधानाकरता
म्हणजे तुझ्या समाधानाकरता म्हणून आम्ही अधिष्ठान 2 सांगतो. खरं तर अधिष्ठान 2 नाही, अधिष्ठान एकच आहे. कारण तुका म्हणे तुची खरा इरवाउगा पसारा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मित्यान जीव ब्रह्मयो ना परा हा आमचा सिद्धांत आहे. त्यामुळे अधिष्ठान तुला समजून सांगण्याकरता आम्ही 2 अधिष्ठानाची कल्पना काल केली. एक जड अधिष्ठान, दुसरं चेतन अधिष्ठान. मग जड अधिष्ठानाची 2 उदाहरणं पाहिली, चेतन अधिष्ठानाची 2 उदाहरणं पाहिली आपण. जड अधिष्ठानाचं पहिलं उदाहरण आहे रज्जू सर्पच. रज्जू काय आहे? जड आहे. त्यावर भासलेला अनिर्वचनीय सर्प आहे आणि तिथे पाहणारा चेतन द्रष्टा कोणीतरी लागतो, कारण अधिष्ठान जड आहे म्हणून. दुसरं उदाहरण मृदंग आहे ना, त्याच्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला ध्वनी आणि त्याला ऐकणारा चेतन कोणीतरी द्रष्टा पाहिजे, कारण अधिष्ठान दोन्ही ठिकाणी काय आहे? मृदंग किंवा रज्जू काय आहे? जड आहे. पण ज्या वेळेला अधिष्ठान चेतन असेल त्यावेळेला चेतन दृष्टीची आवश्यकता आहे असं नाही. गायक आहे, तो गाऊ लागला तर गायक झाला आधार, आणि कंठातून तो गातो, तिथे अनिर्वचनीय उत्पन्न झालेला ध्वनी, आणि ऐकू तोच शकतो की नाही? कंठरूपाने तो गातो आणि श्रवणेंद्रिय रूपाने ऐकतो. म्हणजे कंठरूपाने आधारही तोच आहे आणि ऐकणारा सुद्धा तोच आहे. तोच गातो आणि तोच ऐकतो. तो म्हणतो आज काय स्वर लागला रियाज करताना, हा खूप आनंद आला. कोणी ऐकलं? म्हणजे मीच ऐकलं. कोणी गायलं? मीच ऐकलं. गायलं म्हणजे गाणारा तोच म्हणजे आधार, आणि ऐकणारा श्रवणेंद्रियाला तो द्रष्टा, आणि निर्माण झालेला अनिर्वचनीय ध्वनी, कारण तो द्रष्टा काय? चेतन आहे. दुसरं उदाहरण स्वप्नस्थ द्रष्टा हा स्वप्नस्थ पदार्थाचा उपादान कारण असतो. अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमगुणाचा परिणाम स्वप्नातले पदार्थ, रजोगुणाचा परिणाम त्यांची क्रिया आणि सत्वगुणाचा परिणाम त्यांचं होणारं ज्ञान. मग आपण कोण आहे? साक्षी चैतन्य. अंतकरण वृत्तीपैकी साक्षी चैतन्य त्याचा आधार आहे. त्यावर उत्पन्न झालेला अनिर्वचनीय स्वप्न पदार्थ, आणि अविद्यावृत्तीद्वारा तो आत्माच काय? त्याचा पुन्हा द्रष्टा सुद्धा आहे, कारण तो चेतन आहे म्हणून. म्हणजे याचा अर्थ ज्या ठिकाणी आधार चेतन असेल त्या ठिकाणी चेतन तिसऱ्या दृष्ट्याची अपेक्षा नसते. पण आधार जर जड असेल तर मात्र चेतना दृष्ट्याची अपेक्षा असते, असं एक उत्तर गुरुदेवांनी दिलं. म्हणून बरं खरं पाहिलं, सिद्धांतात बोलायचं म्हटलं तर त्या रज्जूवर भासलेला सर्प त्याला तरी आधार रज्जू आहे का? नाही. मग कोण आहे? रज्जू पै चैतन्यच आहे. हे पहिले रज्जू आहे म्हणणं स्थूल दृष्टीने, आणि रज्जू पै चैतन्य आहे म्हणणं सूक्ष्म दृष्टीने, आणि सूक्ष्माती सूक्ष्म दृष्टीने इदामाकार अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्य, तेच कोणाचं अधिष्ठान आहे? सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे. मग त्या अदृष्टांतातही खरं किती आहेत? 2च आहे. सिद्धांतातही 2च आहे. पण हा बारकावा तुझ्या नाही लक्षात आला तर रज्जू जड अधिष्ठान आहे म्हणून चेतन द्रष्टा लागतो. पण आत्मा स्वयंप्रकाश अविद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व असा आत्मा असल्यामुळे तिथे चेतन तिसऱ्या दृष्ट्याची अपेक्षा नाही. बरं जाऊ दे, रज्जूवर प्रतीतेला आलेला सर्प मिथ्या आहे असं कळाल्याच्या नंतर त्याच्या निवृत्तीची कोणी इच्छा करतं? कोणीच करत नाही. आणि मिथ्या कळाल्याच्या नंतर सुद्धा निवृत्तीची इच्छा करत असेल तर त्याला मिथ्या कळालं का? मिथ्या कळालं नाही आहे ना. मग तसं हे जगत आता तुला कळालं, रज्जू सर्पकार भासेले जगडंबर. रज्जूवरचा सर्प जसा त्रैकालिक अत्यंत अभवरूप आहे किंवा दिसते काली तो नाहीच आहे, मिथ्या आहे, तसे जगत सुद्धा काय? मिथ्या आहे. मग कधी कधी एखादी गोष्ट व्यावहारिक सत्तेत सत्य जरी असली पण तिच्यातलं मिथ्यात्व रूपाने भ्रम जरी झाला ना तरी फार मोठा अनुकूल परिणाम होतो, विधायक परिणाम होतो. घडलेली घटना आहे. बाबाने प्रसंग सांगितलं होतं एक वेळेला. 2 मैत्रिणी आहेत, सख्या आहेत. दोघीचा अतूट परस्परावर स्नेह आहे. पण आपण चिविनी दुईता ममन म्हणे पिता तो सुटिकी प्रतिग्रहिता जावा शिरके आपण म्हणतो. विवाह झाला त्यांचा आणि दोघी आपापल्या पतीच्या गावी त्या नांदायला गेल्या. एक खेड्या गावात गेली आणि एक जरा सिटीत गेली. आणि रिकामं मन सैतानाचं घर म्हणतो आपण. मनाला काहीतरी काम दिलं पाहिजे, नाही दिलं तर बऱ्याच वेळेला ते उन्नती तरी करतं नाही तर अधोगती तरी करतं. आणि मग तिला ते परसंग व्यसनिनी नारी पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे. परसंगाची तिला लत जडली, परपुरुषासोबत ती रथ होऊ लागली. आणि मग दोघी मैत्रिणी दीपोळीला घरी आल्या. एक पतिव्रत आहे आणि एक व्यभिचारी आहे. पण दोघी आपला अनुवाद करायला लागल्या आणि परपुरुषाच्या रतीचा आनंद ती आपल्या मैत्रिणीला सांगते आणि पतीला मी पतिव्रत आहे असं दाखवते. योगायोगाने तोही पती मागे आला आणि तो पती तिचा सगळा व्यभिचार ते मैत्रिणीला सांगते. ते पतीनं सगळं ऐकलं आणि त्या पतीच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. तो म्हणायचा मी हिला काय समजायचो? पतिव्रता, आणि आई पतिव्रता. हिने तर आपल्याला सर्व फसवलं, मग हिला ठेवायलाच नको असं म्हणून त्यांनी कमरेचा खंजीर काढला
आणि तिला एक घाव 2 तुकडे करणार, पण तेवढ्यात त्या पतीची मागे ते बल असल्यामुळे छाया सावली दिसली तिला आणि तिला पटकन कळालं. आणि शेवटी ही लोक धूर्तच असतात. तिला लक्षात आलं आणि तेवढ्यात ती म्हणली, अगं सखे पण मी तेवढ्यात जागी झाली. एवढंच वाक्य ती बोलली. काय म्हटली ती? अगं सखी मी तेवढ्यात जाग झाली. तर याने तलवाराने वार केला का याची तलवार गळून पडली, याची तलवार गळून पडली. बरं, घडलेली तो व्यवहार सत्य होता का मिथ्या होता? सत्य होता. पण ती धूर्तपणाने काय म्हटली, मी तेवढ्यात जागी झाली. म्हणजे त्या घडलेल्या प्रकरणाबद्दल याच्या मनात काय निश्चय झाला? मिथ्यात्व निश्चय झाला. हे स्वप्नातलं आहे, मिथ्यात्व निश्चय झाला. त्यामुळे तिचा प्राण वाचला ना. आणि याची जी जन्मठेप वाचली कशामुळे? एका वाक्यामुळे. म्हणजे मिथ्यात्व कळालं का त्यातला जोरच जातो. आणि मिथ्यात्व कळालं असेल आणि त्यातला जोर जात नसेल तर ते शाब्दिक मिथ्यात्व आहे, ते अनुभूतीने मिथ्यात्व कळालेलं नाही. स्वप्नाचं आपल्याला मिथ्यात्व कळालं का त्या स्वप्नाबद्दल कुठल्या पदार्थाच्या प्राप्तीची किंवा निवृत्तीची अपेक्षा आपण करतो? कुठलेच करत नाही, कारण त्याच्यातलं मिथ्यात्व आपल्याला कळालं. मग गुरुदेव म्हणतात, जसं व्यवहारात हा दिसणारा संसार आहे, दिसतोय ठीक आहे, पण आता माझा एक शत्रू आहे आणि त्याने मला खूप त्रास दिलेला आहे, तर त्याच्या नाशाची मी इच्छा करतो. आणि मी त्याला प्रत्यक्षानं मारू शकत नाही, कारण आम्ही वारीला चाललो होतो. आपले ते राम महाराज येलांडे गायक आहेत चांगलेत, आपल्या बरं कोणाला माहिती पण असेल. आणि वारीत चाललो होतो, भजन चाललं आणि एक व्यक्ती होती, त्यांचं नाव नाही सांगत. ते कायम त्यांच्या चपलीवर तरी पाय देणार, त्यांना कायम त्रास देणार. जे आपण नंतरच आपल्या वारीला थोडंसं आपलं भजनात बसल्याच्या नंतर तिथं चहा आला. चहा आल्याच्या नंतर तो गरम चहा ते घ्यायला लागले. त्याच्या शेजारी बसले, त्याला दिलं, केलं असं केलं. आता असं केल्याच्या नंतर काय झालं, त्यांच्या ते तोंडावर अंगावर पडलं, त्याला भयंकर वेदना झाल्या. पण त्या समोरच्या व्यक्तीचा राग येऊन काही करता येत नाही. त्याला इतका राग आला, तो उरलेला चहा त्याने पुन्हा स्वतःच्याच अंगावर टाकून दिला, पूर्ण ती धोतीवर. आणि त्यांना त्याचाही चटका बसला. मी त्यांना विचारलं, राम महाराज तुम्ही असं काय केलं? ते म्हणायला लागले, मी टाकला माझ्याच अंगावर, पण अशी भावना केली की मी त्यांच्याच अंगावर टाकला. म्हटलं मग तशी भावना करण्यापेक्षा टाकायचंच ना. ते म्हणले, मी जर टाकला असतं तर माझी वारी पंढरपूरला गेली नसती, इथेच त्यांनी मला वारलं असतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, त्यांना त्याच्याबद्दल एक भयंकर राग आला, पण करता काही येत नाही. तसं एखाद्याचा शत्रू असतो, शत्रूचा त्याला नाश करायचा असतो, पण करण्याचं सामर्थ्य तेवढं नसतं. मग तो एका देवऋषीकडे गेला, त्याला सांगितलं, बाबा काहीतरी चिटूक बिटूक बघ करता आलं तर मी तुला 4 पैसे देतो, पण त्या व्यक्तीने मला पुन्हा त्रास देता कामा नये. मग ते म्हणले, काय त्याचं नावगाव सांगितलं, पण याच्या काही लक्षात येईना. मग म्हणले, एखादा फोटो दाखवतो म्हटला, तर फोटोही नाही दाखवण्याकरता. पण त्या देवऋषीकडे मंत्राचं सामर्थ्य होतं. तिने काय 4-2 मंत्र म्हणले, छू केला, असे भस्म चिमूट टाकले, त्या जसं नवनाथात नाही का ते पिंगला उभी केली, ती हाय मेरे पिंगला हाय मेरा घडा, तसं ते समोर त्याचा शत्रू दिसायला लागला. मग त्याने विचारलं, हाच का? म्हटले, हो हाच. पण हाच दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे, असायला नाही. आणि तो दिसायला आहे, असायला नाही. म्हणजे हा दिसायला त्याची ओरिजिनल तो तिकडे आहे, हा दाखवतो म्हणजे ही माया आहे. हे कळाल्याच्या नंतर त्या दिसणाऱ्या पण दिसायला दिसणाऱ्या आणि असायला नसणाऱ्या या दिसणाऱ्या शत्रूची नाशाची इच्छा तो करतो का? का करत नाही? कारण मिथ्या आहे. मग तसं हे जगत माया अविद्येने दाखवलेलं आहे का असायला आहे का दिसायला आहे ना? म्हणजे ते असायला नाही, दिसायला आहे. आणि ब्रह्म असायला आहे, दिसायला नाही. मग जे दिसायला जगत आहे, असायला नाहीच आहे, त्याच्या नाशाची इच्छा तुला का म्हणू व्हावी? तुला इच्छा होऊच नाही, असं गुरुदेव बोलतात. पण असं बोलल्याच्या नंतर तो म्हणतो, गुरुदेव झालं का तुमचं बोलून? गुरुदेव म्हटले, हो. तर म्हटले, असं जरी आपण बोलत असला तरी सुद्धा त्याच्या निवृत्तीची इच्छा मला होते ना, हे काय माझं त्यात गैर नाही, काही अन्यथा नाही, इच्छा होऊ शकते. आणि याच्याकरता जो बोलतो तो आजच्या परिच्छेदामध्ये बोलतो. आजचा थोडासा आपण मागून गेला, कारण का थोडीशी आपले मध्यंतरी थोडंसं 1-2चा खाडा पडला, तर ती लिंक लागावी म्हणून आता थोडासा आपण त्याचा घोसवारा बघितला. आता आपला 24 क्रमांकाचा परिच्छेद आहे, तरंग 4 आणि परिच्छेद 24 क्रमांकाचा. यामध्ये गुरुदेवानी कुठपर्यंत आलेत? गुरुदेवाचं म्हणणं काय बोला? संसार दिसायला का असायला? दिसायला, असायला नाही. म्हणजे एखादा मंत्राने दाखवलेला शत्रू दिसायला असतो, असायला नसतो. आणि हे ज्याला कळतं तर तो मंत्राने दाखवलेल्या शत्रूच्या नाशाची इच्छा तो करत नाही, कारण त्याबद्दल मिथ्यात्व निश्चय झालेला असतो. तसं माया अविद्याकारी विष्टी समष्टी जगत दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे, असायला नाही. म्हणून ते काय आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या असल्यामुळे त्याच्या निवृत्तीची तुला इच्छा होऊ नये.
पण असं म्हटल्याच्या नंतर शिष्य म्हणतो, गुरुदेव स्वप्न मिथ्या का सत्य बोला, तुम्ही बोला. स्वप्न मिथ्या आहे. मग स्वप्न मिथ्या जरी असलं तरी स्वप्न जर मिथ्या आहे तर तुकोबराय, राजा हरिश्चंद्र हे अपवादात्मक स्वप्न सोडून द्या. स्वप्न जर मिथ्या, स्वप्नात आलेलं भूत मिथ्याच आहे आणि त्याने दिलेलं दुःख मिथ्याच आहे. स्वप्न जर मिथ्या, स्वप्नात आलेला देव मिथ्याच आहे आणि त्याने दिलेलं सुख मिथ्याच आहे. मग आपल्याला स्वप्नात भूत यावे वाटतात का देव यावा वाटतो? मिथ्याच आहे ना तरी सुद्धा. म्हणजे लटकं होईना काय व्हावं वाटतं? सुखच व्हावं वाटतं, दुःख व्हावं असं वाटत नाही. मग स्वप्न मिथ्या हे खरं आहे, पण तरी सुद्धा वाईट स्वप्न पडावे असं वाटतं का चांगले स्वप्न पडावे वाटतात? बरं, जर वाईट स्वप्न पडलेच तर मनुष्य वैतागत नाही? वैतागतो. वाईट स्वप्न पडल्याच्या नंतर ह्या भोसरीमध्ये एका कन्येने, चांगली BA-BComला मुलगी आहे, 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे, जसं आता आपलं हे घडलं प्रकरण, तिने आत्महत्या केली, गळफास लावून घेतला आणि तिने लिहून ठेवलं मृत्यूपत्र ते, का मला कोणी त्रास दिला, अमुक झालं तमुक झालं म्हणून कोणावरही माझा हात रागा नाही, मला भयंकर वाईट स्वप्न पडतात, मी त्याला कंटाळली म्हणून मी आत्महत्या करते, असं तिने लिहून ठेवलं. आपल्या लोकमत पेपरला ती वार्ता होते. मग कशामुळे आत्महत्या केली? स्वप्न खोटं आहे म्हणून माहिती नाही तिला, पण तरी सुद्धा वाईट स्वप्न पडतात म्हणून इथपर्यंत हा प्रसंग आहे, आत्महत्यापर्यंत. म्हणजे त्यालाही मनुष्य कंटाळतो. दुसरं उदाहरण आपण पहा. एक भूदेव असतात बाबाने सांगितलेलं, आणि ब्राह्मण आहेत, बरं शुद्ध शाकाहारी आहेत, गळ्यामध्ये माळ आहे, जानू आहे, आणि त्यांना एक दिवस काय कारण झालं कोणास ठाऊक, त्यांना स्वप्न पडलं मांसाहार केल्याचं. मग त्यांना वाटलं स्वप्नात तरी असं स्वप्न का पडावं. आता वेदेश्वरी ग्रंथातली वही सत्य ते रोधिशी तरी बद्धता चुके न चुके कल्पांतिशी असं म्हणून आविरीशी तरी असताचे मुक्त. असं स्वप्न का पडावं, असं स्वप्न का पडावं, असं स्वप्न का पडावं, याचं चिंतन पुन्हा जास्त घडलं. आणि आदल्या रात्री एकदाच पडलं होतं, दुसऱ्या रात्री 2दा पडलं, कारण जागताच वासीजे, जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्ने. मग पुन्हा ते चिंता करायला लागली, पण असं स्वप्न आपल्याला का पडावं, आपण शुद्ध शाकाहारी, देवाची एवढी पुजारी, सगळं काय असताना. मग आदल्या दिवशी 2दा पडलं, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी 4दा पडलं, नंतर ते 8दा पडलं, नंतर 16, नंतर डोळा लागला का स्वप्न, नंतर दिवसाही पडायला लागले. कारण ते चिंतन तेच घडायला लागलं, स्वप्न तेच पडायला लागले. ते प्रायश्चित्त घेण्याकरता काशीपर्यंत गेले, पण त्यांनी तिथे काशी केली तरी स्वप्नाची काही काशी झाली नाही, स्वप्न पडायचेच. शेवटी काय करावं कळेना. मग एका त्रयस्थाला त्याने विचारलं, त्यांनी सांगितलं तुम्ही त्याचा विचार सोडून द्या, विचार सोडून द्या, पडायचं किती पडायचे ते पडू द्या, स्वप्न खरं का खोटं? ते म्हणजे खोटं आहे. मग खोट्याचा काय विचार करता? खोट्याचा खरा विचार करणं तुम्ही खोटे का वेडे? वेडे ठरायला लागतो, त्याचा विचार द्या सोडून. आता विचार सोडून दिल्याच्या नंतर त्याची संख्या जी दिवसा पडायची ते कमी झाले, रात्री पडायचे कमी झाले, एक क्षण असा आला का ते पडणंच बंद झाले, कारण त्याचं चिंतन जास्त घडल्याच्या नंतर चिंतने तद्रुपता, तुका म्हणे सुखदी निरसने चिंतने तद्रुपता, तसा तो प्रकार होऊ लागला. पण तो तूर्त भाग गवून ठेवा. पण अशी स्वप्न पडू नये म्हणून त्यांनी सुद्धा काशीपर्यंत गेलेच की नाही. म्हणजे वाईट स्वप्न पडू नये म्हणून मनुष्य, स्वप्न मिथ्या कोणाला माहिती नाही बोला, सगळ्याला माहिती आहे, तरी वाईट स्वप्न पडू नये म्हणून मनुष्य प्रयत्न करतो की नाही. काही चप्पल उशाला घेऊन झोपतात, आम्ही बघितलेलं आहे. आता कोण झोपलं ते नका विचारू फक्त. काही ग्रंथ उशाला घेऊन झोपतात वाईट स्वप्न पडू नये म्हणून, काही तुळशीच्या ओट्यावर झोपतात, काही तुळशीच्या कानात जाऊन सांगतात, काही ते आपल्या सिद्धेश्वर भगवान आहे ना, ते नंदीच्या कानात सांगतात. हो, आम्ही काशीला त्या काशीला गेलतो आता माऊलीसोबत आपल्या कोरोनाच्या नंतर, तर तिथल्या काशी विश्वेश्वराच्या समोरचा एक मोठा नंदी आहे, ती सगळी लोक त्याची तक्रारी करणारे जास्त असतात, ते नंदीच्या कानात जाऊन सांगतात, म्हणजे मग संख्या कमी होती. कोणी एखादं मंत्र जपतात, कोणी एखादं व्रत करतात, कोणी एखादं अनुष्ठान करतात. कशामुळे? वाईट स्वप्न पडू नये. मग स्वप्न खोटं आहे माहिती नाही का, पण तरी सुद्धा पडू नये म्हणून लोक उपाय करतात की नाही? करतात. तसं जगत मिथ्या आहे आम्ही कडू नाही म्हणतो, पण तरी सुद्धा जगत प्रतितीलाच येऊ नये असं मला वाटतं. याच्यात काय चुकलं आमचं? तुमचं म्हणणं काय? मिथ्या शत्रूच्या नाशाची कोण इच्छा करतं, बरोबर आहे, कोण करत नाही. पण मग तुम्हीच सांगा ना गुरुदेव, मिथ्या स्वप्न पडू नये याचे कोण, आपलं मिथ्या पण वाईट पडू नये याचा क्रियात्मक उपाय लोक करतात की नाही? तसं जगत प्रतितीला आलं का ते काय होतं? दुःख देतं, म्हणून त्याची प्रतितीच येऊ नये असं मला वाटतं. याच्यात माझं काय चुकलं असं कोण बोलतो? शिष्य बोलतो. बरं जाऊ द्या, स्वप्न मिथ्या आहे हे स्वप्नात स्वप्न मिथ्या असं स्वप्नात कळतं का स्वप्न आहे म्हणून? आहे ना, उठल्याच्या नंतर कळतं. म्हणून तर माऊली म्हणतात स्वप्नेच्या गाया ओखद चिवची धनंजया, देवी आज्ञान मुळया ज्ञानाची खडग.
स्वप्नात स्वप्नरूपाने ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी वेदांत सांगण्याचं आणि ऐकण्याचं कामच संपलेलं आहे. बाबाचं वाक्य आहे, ज्या दिवशी आपल्याला स्वप्नात स्वप्नरूपाने कळेल त्या दिवशी वेदांत सांगायचं ऐकायचं काम त्याचं संपलेलं आहे. मग स्वप्नात स्वप्न वाटू शकतं? वाटू शकतं. तितकं जागृती चिंतन केलं स्वप्न खोटं असतं असं. जसं त्या एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काय येतं, जागाता जो अशी म्हटलेले ना, मग जागृतीत आपण इतकं चिंतन केलं का स्वप्न काय असतं? स्वप्न असतं, खोटं असतं, मिथ्या असतं. हे जर इतकं तीव्रतेने इतकं प्रखरतेने जागृतीत आपण चिंतन केलं तर तसं स्वप्न काय पडणार नाही. पण ते तितकं चिंतनाची त्याला दार्ढ्य किंवा तितकी चिंतनाची तन्मयता तद्रुपता असली पाहिजे. पण असू द्या, स्वप्न आपल्याला स्वप्नात स्वप्न वाटत नाही. पण स्वप्नात स्वप्न वाटलं नाही तरी स्वप्न नाही असं होत नाही. स्वप्न काय असतं? स्वप्नच असतं. त्याकरता जागं व्हावं लागतं. पण मग वाईट स्वप्न पडू नये म्हणून लोक जसं क्रियात्मक उपाय करतात, तसं हे जगतरूपी स्वप्न जरी मिथ्या असलं तरी मला ते प्रतीतेलाच येऊ नये असं मला वाटतं. याच्यात माझी काय चूक आहे? असं कोण बोलतो? हा शिष्य बोलतो. ते शिष्याची शंका पहा. उत्तर आपण पुढे वाचूस. तरंग 4 परिच्छेद 24 क्रमांकाचा, मिथ्या जगत प्रतीतेच्या निवृत्तीचा उपाय. शिष्य: महाराज, जगताविषयी मिथ्यात्व निश्चय झाला तरी, म्हणजे गुरुदेववर काय वाक्य बोलले शेवटी, जगत एखाद्याला त्याचा शत्रू मंत्राने दाखवला तर तो मिथ्या आहे म्हणून त्याच्या नाशाची कोणी इच्छा करत नाही. तसं अविद्या मायेने दाखवलेले जगत मिथ्या असल्यामुळे त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला होऊ नाही. तर तो म्हणतो होती, याच्यात काही गैर नाही, कारण स्वप्न मिथ्या आहे कोणाला माहिती नाही? सगळ्याला माहिती आहे. पण वाईट स्वप्न पडू नये म्हणून त्याचा निवृत्तीचा उपाय करतात की नाही? करतात. तशी माझी इच्छा आहे अशी शंका घेतो तो. जगताविषयी मिथ्यात्व निश्चय झाला तरी जोपर्यंत त्याची म्हणजे कुणाची? जगताची प्रतीती येते तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही. उदाहरण जसे स्वप्न काय आहे? मिथ्या आहे असे ठाऊक असून सुद्धा ज्याला भयानक स्वप्ने पडूच नयेत असे वाटते, तो त्याच्या निवृत्ती करता जपादी साधने करतो. जपादी साधने करतो म्हणजे आताच म्हणलं आपण, काही उशाला घेऊन झोपणं, तुळशीच्या कानात सांगणं, नंदीच्या कानात सांगणं, एखादं व्रत करणं, जप करणं, काय नाना प्रकारचे क्रियात्मक उपाय तो करतो. त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणे सिद्धांत हा दुःखरूपी जगत भास मला होऊच नाही असे वाटते आणि म्हणून संसार निवृत्तीची मला काय होते? इच्छा होते. यास काहीतरी उपाय करा आपण सांगावा अशी काय आपल्या चरणी प्रार्थना आहे. आता श्री गुरुदेव त्याला उपाय किती गोड सांगतात बघा. श्री गुरुदेव म्हणतात, तू जे उपाय सांगितले, मंत्र जपणं, एखादं अनुष्ठान करणं, एखादं व्रत करणं, काशीला जाऊन त्या नंदीच्या कानात सांगणं आहे ना, किंवा आपण काय म्हटलो ग्रंथ उशाला घेणं, एखादी चप्पल उशाला घेणं, हे काय सगळे क्रियात्मक उपाय. खरं सांगा, हे उपायच बऱ्याच वेळेला अपाय होतात की नाही? येते नऊ लाव जो की जे तरुण पाहून तो आपा होय ते आहे का? तशा पद्धतीने हे उपायच अपाय होत बसतात. पण मी एक असा उपाय तुला सांगतो, गुरुदेव म्हणतात का, जो उपाय अपाय कधी होणार नाही आणि गुण आल्याशिवाय राहणार नाही, असा एक उपाय सांगतो. तो म्हटला सांगा. म्हणले स्वप्न कधी पडतं? बोला 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 बोला. झोपल्याच्या नंतर. झोपूच नको. तुळशीच्या कानात सांगणं, ऐकणे, एखादा मंत्र जपणं, हे सगळे प्रयोग करण्यापेक्षा काय करू नको? झोपूच नको. म्हणजे काय होणार नाही? स्वप्न पडणार नाही. स्वप्न पडलं नाही तर खरं वाटण्याचा काही प्रश्न नाही. बरं हा गुणकारी उपाय नाही का? बरं हा रामबाण उपाय नाही का? बरं याने गुण येणार की नाही? आहे ना. किती कसे स्वप्न कोणालाही पडत असेल, किती पडत असेल, पण ते पडतात कधी? झोपल्याच्या नंतर आहे ना. दिवसा ढवळ्या म्हणजे उघड्या डोळ्याने तर स्वप्न पाहणं, पण ते वेगळा भाग आहे, त्याला मनोरथ म्हणतात. पण स्वप्न कधी पडतं? झोपल्याच्या नंतर. झोपूच नको म्हणजे काय होणार नाही? स्वप्न पडणार नाही. तुम्हाला पण असं कुठं शक्य आहे? शक्य आहे. कोणी केलं शक्य? ज्याचं मन लक्षाच ठिकाणी असतं त्याला शक्य होतं. त्याचंच नाव आहे लक्ष्मण आहे ना. ज्याचं मन लक्षाच ठिकाणी असतं त्याला ते शक्य आहे. आपल्याला स्वप्नच पडून हे त्याचं काही लक्ष आहे आणि लक्षाच ठिकाणी त्याचं मन आहे म्हणून त्याचं नाव लक्ष्मण आहे. आणि मग त्याला झोपलाच नाही तो, म्हणून त्याला स्वप्न पडलं नाही. कारण काय? त्याला मातृदेवो भव, पितृदेवो भव, सगळं तीर्थाची धुरे, जे का माता पित्रे ती शेविषी किरशरी लोण केले. झाला काय प्रसंग? त्या महाराज दशरथाने कैकेयीला वचन दिलं. कैकेयीने म्हणले गिरवी ठेवा, वेळ येईल तेव्हा मागून गेले. आणि घेतले ना तिनं 2 वर मागून. तिने पहिला वर मागून घेतला प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राजगादी. आणि प्रभू रामचंद्र निघाले. सुमित्रा मातेची आज्ञा घेतली, कुलगुरू वशिष्ठाची आज्ञा घेतली, काही मातेची तिने तर वलकलीच दिली. त्या जानकी काही गेली, ती म्हटली निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, मी येणार. जानकीला आज्ञा भेटली. लक्ष्मण म्हटला दादा एखाद्या वेळेला सावली मनुष्याला सोडून राहू शकते,
पण मी तुम्हाला सोडून राहणार नाही, मला आज्ञा द्या. आता लक्ष्मण किती हट्टी आहे त्यांना माहिती होतं, कारण पूर्ण पहिल्यापासूनचा अनुभव होता. बरोबर म्हटले, बाबा किमान तुझ्या आईला तर विचारू नये, सुमित्रा मातेला. लक्ष्मण गेला धावत, अगं आई मी 14 वर्षाकरता दादासोबत निघालो बरे का, मला आज्ञा दे. ती सुमित्रा माता आज्ञा देताना सुमित्रा माता म्हणते, माझ्या गैरहजेरीमध्ये तुला एकदा तरी दासीने दूध पाजलेलं आहे. त्याला वाईट वाटलं ना, दासीचं दूध पिला म्हटल्याच्या नंतर. म्हटलं अगं आई असं का बोलते, तुझ्या गैरहजेरीमध्ये दासीने मला दूध पाजलं. म्हटले रामदादासोबत जाण्याकरता मला विचारावं अशी बुद्धी व्हावं, हा माझ्या दुधाचा प्रताप नाही, हा दासीच्या दुधाचा प्रताप आहे. कारण माझं स्तनपान जर तू केलं असतं तर रामदादासोबत जाण्याकरता मला विचारायला यावं अशी भावनाच तुला झाली नसती. रामदादासोबत जाण्याकरता विचारण्याची आवश्यकता काय. लक्ष्मण म्हटलं, अगं आई रामदादाची आज्ञा म्हणून आलो, नाही तर मी आलोच नसतो. रामदादाने सांगितलं आईला सांगून ये म्हणून मी आलेलो आहे. मग सुमित्रा मातेला आनंद वाटला. मग 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 माझ्या दुधाचा प्रताप आहे म्हटले. पण मग आता आलाच आहे, ती एक शेकवण देते. म्हणले सांग आई. म्हणजे इथून पुढे ही सुमित्रा तुझी माता नाही, जानकी सीता तुझी माता आहे, आणि महाराज दशरथ तुझे पिता नाही, तर प्रभू रामचंद्र हीच तुझे पिता आहेत. आणि यांच्याबद्दल स्वप्नात सुद्धा अंतःकरणामध्ये कलुषित वाईट भावना येऊ द्यायची नाही. लक्ष्मणाने घातली खाली मान, ते पायाच्या नकाने तो माती उकरायला लागला. 4 मिनटं झाले, 5 मिनटं झाले. म्हणले का रे, तुटल्या काही सकारात्मक नकारात्मक कुठल्याच प्रतिक्रिया नाही. मी सांगितलं स्वप्नात सुद्धा वाईट भावना येऊ द्यायची नाही. तो म्हटला आई तू जागृतीत वाईट भावना येऊ द्यायची नाही असं म्हटले असते तर या आज्ञापालन करणं अत्यंत योग्य होतं, स्तुत्य होतं, आणि ते जमणार होतं. स्वप्नात सुद्धा वाईट भावना येऊ द्यायची नाही हे जरा पुढचं बोलली तू. म्हणजे कारण स्वप्न कसं पडावं हातात नाही ना, आणि तू सांगितले की स्वप्नात सुद्धा वाईट भावना येऊ द्यायची नाही. अरे हो म्हटले दादा, मी तर बोलून गेले, आता काय नाही म्हटले. पण मातृदेवो भव, मी तुझ्या आज्ञेचं पालन करणार. अरे म्हणले स्वप्न कसं पडावं हे हातात नाही, मग मी आज्ञा पालन करणार, कशी आज्ञा पालन करणार. म्हणले स्वप्न कसं पडावं हे हातात नाही, पण स्वप्न पडू द्यायचं की नाही हे हातात आहे. आणि स्वप्न पडतं कधी, हे लक्ष्मण झोपल्याच्या नंतर. हा लक्ष्मण 14 वर्ष झोपणारच नाही. बरं झोप येते कधी, खाणारच नाही. म्हणून रामाचं रामफळ, सीताचं सीताफळ, लक्ष्मणाचं फळच नाही. खाल्लं तर फळ नाव येईल ना, खाल्लंच नाही. बरं यांनाही वाटायचं तिकडून खाऊन आला असेल आणि त्याला वाटायचं दादा वहिनी म्हटल्याशिवाय मी खाऊ कसा. बरं आईला वचन दिलेलं आहे, 14 वर्ष काही खाल्लेच नाही, म्हणून ते कृष्ण जन्मात म्हणतात 14 वर्षवरी केले उपोषण. जाणं तर आपण प्रत्यक्ष आहे. पूर्वी तो आपलं ते सोशिले कष्ट तुम्हा सवे, सोशिले कष्ट मज सवे, आता तो वडील होय का सर्वज्ञ, पाळेल मी आज्ञा तुझं बारे, असं बोलतात की नाही तिथे. म्हणजे 14 वर्ष उपवास केला आणि 14 वर्ष झोपलीच नाही. मग स्वप्न कधी पडतं, झोपल्याच्या नंतर. लक्ष्मणाला पडलं का त्या काळात स्वप्न, का पडलं नाही, झोपला नाही म्हणून. तसं तू हे क्रियात्मक उपाय करण्यापेक्षा आम्ही रामबाण उपाय सांगतो. तुला स्वप्न वाईट जरी म्हणजे स्वप्न खोटं जरी असलं तरी खोटं होण्यात दुःख होतं, म्हणून ते स्वप्न पडूच नाही म्हणून लोक उपाय करतात. आणि काय काय उपाय तू सांगितले, पण ते उपायच अपाय होतात. आम्ही एक उपाय सांगतो का स्वप्न पडूच नाही असं वाटतं तर झोपू नये, म्हणजे काय होणार नाही, स्वप्न पडणार नाही. तसं काय प्रतीतील येऊ नये वाटतं सत्यत्वाने, जगत प्रतीतील येऊ नये. पण जगत सत्यत्वाने प्रतीतील कधी येतं, झोपल्याच्या नंतर. हो की नाही, आपण झोपतो की नाही, का झोपलेला आहोत की नाही, का आपल्याला जगत सत्य वाटतं की नाही. जगत सत्य वाटतं, हे सत्य का स्वप्न, आणि स्वप्नात ते स्वप्न वाटतं का नाही. तसं आपण हे झोपेत असल्यामुळे, झोपेत आपल्याला जगतरूपी स्वप्न पडल्यामुळे आपल्याला काय वाटत नाही, हे काय वाटत नाही, मिथ्या वाटत नाही, म्हणजे स्वप्न वाटत नाही काय. पण हे स्वप्न नाही का आहे, पण हे कधी कळेल, जागा झाल्याच्या नंतर. मग इथली जागृती कोणती, तिथे काय लागतं, अवस्थांतर, इथे लागतं ज्ञानांतर. तिथे एखादा ढेकून पुरेसा आहे, साला एक मच्छर बी पुरेसा आहे ना, ते काहीतरी ॲडच होती. ती एक मच्छर सुद्धा तिथून उठवणार आहे, पण इथून उठवणार नाही ना. इथे गुरु ते येतं ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आते जसे. इथे गुरु पाहिजे, गुरु ते येतं ज्ञान. गुरुने आपल्याला ज्ञानरूपी जागविती, शिकविती, सांभाळीती आहे ना. त्याने आपल्याला सांभाळ केला पाहिजे, शिकवलं पाहिजे, शिकून आपल्याला जागृती दिली पाहिजे. आणि मग चिदानंद रूप शिवम शिवम ही जागृती आल्याच्या नंतर जगत दिसणार नाही का सत्य वाटणार नाही, दिसणार पण सत्य वाटणार नाही. आता तिथे काय होतं, स्वप्नातून जागृतीत आल्याच्या नंतर स्वप्नातले पदार्थ दिसत पण नाही, स्वप्नातले पदार्थ दिसत पण नाही, पण दुसऱ्या दिवशी पण दिसतात की नाही. ते स्वप्न पडलं तर ते दिसले नाही तर दुसरे दिसतील, पण त्याची सुद्धा ती निवृत्ती लयरूप निवृत्तीच आहे. आणि इथे ज्ञानांतराने होणारी ती लयरूप निवृत्ती देहपाताच्या नंतर याची प्रतीती येणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, स्वरूपाध्यासातला जो पदार्थ असतो तो अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याच्या नंतर त्याची प्रतीती सुद्धा येत नाही. पण संसर्ग अध्यासातला जो पदार्थ आहे
त्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याच्या नंतर त्याच्यातली सत्यत्व भ्रांती जाते, पण त्या पदार्थाची प्रतीती येत राहते. कुठपर्यंत? अंतकरणाचा आणि आत्म्याचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत. पण प्रतीती आली म्हणून बिघडतं का सत्य वाटलं म्हणून बिघडतं? सत्य वाटलं म्हणून बिघडतं. मृगजळाची प्रतीती आपल्याला एक हरणाला आहे, दोघांना पण आहे. पण हरणाला प्रतीती कशी आहे? सत्यत्वाने, आपल्याला मिथ्यात्वाने. त्यामुळे उर फुटून कोण मरतं? हरण मरतं. आपण शक्यच नाही, कारण आपल्याला त्याची सत्यत्वाने प्रतीती नाही. तसं जगत प्रतीतीला आलं म्हणून बिघडत नाही, ते सत्यत्वाने प्रतीतीला आलं तर बिघडतं. सत्यत्वाने प्रतीतीला येणं हे स्वप्न आहे. आणि ते स्वप्न कधी झोपल्याच्या नंतर, ती झोप कोणती? अविद्येची अनिदा, विश्वस्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. अनादि संसार मालेच्या ठाई नित्यविषयी भोगिले पाहिजे, ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाहिजे शेविता वा भोगिता. किंवा अविद्येच्या निदा घोरत होता बदबादा. मग तो स्वस्वरूपी प्रबुद्धाच्या येईल की मग काय करावं आपण? हे स्वप्न पडू नये असं वाटत असेल तर झोपू नये. तसं हे जगतरूपी सत्यत्व स्वप्न पडू नये असं वाटत असेल तर झोपू नये. झोपू नये म्हणजे काय? अविचाररूपी निद्रेत कधी जाऊ नये. अविचाररूपी निद्रात कधी जाऊ नये म्हणजे थोडक्यात विचाररूपी जागृती कायम ठेवावी. हो, पण हे स्वप्न पडू नये म्हणण्याकरता सगळेच लक्ष्मण नाही ना. आपण खरं सांगा, आपल्याला हे स्वप्न पडूच नाही असं वाटतं आणि आपण ठरलं झोपूच नाही, तर आपण जगू का हो? बरोबर की नाही? झोप तर लागेलच ना. मग झोप तर लागेल तर मग काय करायचं? झोपीत स्वप्न पडलं तर काय करावं? मग पटकन जागवावं. तसं आपण जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत व्यावहारिक जीवन जगत असताना 24 तास या चिंतनात खरं राहायला पाहिजे, पण राहणं होत नाही. आणि चिंतनाचा धागा बाजूला सरला का अज्ञानरूपी झोप आली, आणि अज्ञानरूपी झोप आली का जगत सत्यत्वरूपी स्वप्न पडलं, आणि जगत सत्यत्वरूपी स्वप्न पडलं का दुःख झालं. मग काय करायचं? बाबाचं वाक्य आहे, झटकन अनात्माकार वृत्ती झाली का पटकन आत्माकार करायची. त्याला पर्याय काय? स्वप्न झालं का स्वप्नीच्या घायानं ओखदीची ओची धनंजय. तिकडे स्वप्न पडलं का त्याला काय पर्याय? काय? जागे होणं आहे ना. जाग करणं त्याला स्वप्नीच्या घाया. आताच बोलू ना, ओखद चेओची धनंजया. तेवी अज्ञानामुळे आहे, ज्ञानाची खडग. ह्या अज्ञानरूपी निद्रेमुळे जगत सत्यत्वरूपी स्वप्न पडतं. तर इथे सुद्धा काय? विचाररूपी जागृती कायम ठेवायची. म्हणजे काय करायचं? म्हणून म्हणले तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वमच्या ब्रह्माभ्यासम विद्रुबुधा. तेवी सदभ्याशी निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लायू मग शरीर असो आत्वा जाऊ मत चित्ता मदगत प्राणा बोधयंता परस्परम कथयंतश्च नित्यम तुष्यंतीच रमंतीच. म्हणजे सतत ते चिंतन करत राहणं. शरीराला काम आणि मनाला ते नाम म्हणावं. तसं विचार एक बुद्धीचा अंतकरणाचा धागा सतत सा अहम अहम सा. सा अहम म्हणजे ते ब्रह्मच मी. अहम सा मीच ब्रह्म. सा म्हणलं का ब्रह्मविषयी परोक्षतेची, आणि मीच ब्रह्म म्हणलं का आत्म्याशी परिच्छिन्नतेची भ्रांती घालून ती विचाराची शृंखला कायम तेवत ठेवणं, हे कायमचं जागं राहणं. म्हणजे जगत सत्यत्वरूपी स्वप्न पडणार नाही आणि तुला दुःख व्हावं लागणार नाही. असा एक स्तुत्य उपाय गुरुदेव सांगताना जे बोलतात ते म्हणजे ह्या पुढच्या काही पंक्ती आहेत, 1-2 मिनिटात वाचून घेतो. श्री गुरु यास काहीतरी उपाय सांगावा. म्हणजे कशा करता? भयानक स्वप्ने पडूच नाही असं वाटतं तर त्याकरता काहीतरी उपाय सांगावा दृष्टांतात. तसं सिद्धांतात जगत प्रतीतीलाच येऊ नये. म्हणजे थोडक्यात कसा उपायाची अपेक्षा आहे? त्याला क्रियात्मक उपायाची अपेक्षा आहे. गुरुदेव काय बोलतात बघा. गुरुदेव इथं त्याला आपल्या आंग्ल भाषेत म्हणतात टिट फॉर टॅट, आणि आपल्या शास्त्रीय परिभाषेत म्हणतात यथा यक्ष तथा बली. जसं भूत लागायला असेल तसा बली द्यावा लागतो. तसं याचं म्हणणं काय? भयानक स्वप्न पडूच नाही म्हणून लोक क्रियात्मक उपाय करतात ना, जरी स्वप्न मिथ्या असलं तरी. तसं जगत जरी मिथ्या असलं तरी ते प्रतीतीलाच येऊ नये म्हणून काहीतरी क्रियात्मक उपाय सांगा. पण गुरुदेव म्हणतात तू जे क्रियात्मक उपाय सांगितले ते उपायच बऱ्याच वेळेला अपाय होतात आणि त्यांनी गुण यशस्वीरित्या येईलच असं मात्र नाही. पण असा आम्ही तुला गुण सांगतो का जे स्वप्नच तुला प्रतीतीला येणार नाही. मग ते सांगताना गुरुदेव म्हणतात ज्यास भयानक स्वप्ने पडूच नाही असे वाटत असेल त्याने काय करावे? नेहमी जागे राहावे. कोणासारखे? लक्ष्मणासारखे नेहमी जागे राहावे. हा जप तपाधिकापेक्षाही कसा आहे? उत्तम उपाय. उत्तम का? कारण ज्याची अंमलबजावणी केली असता स्वप्न प्रतीतीला येतच नाही चकारात्मक. म्हणून जपाधिकापेक्षा एक उत्तम उपाय आहे. त्याप्रमाणे हा दृष्टांत मग सिद्धांतात त्याप्रमाणे ज्यास जगतादी संसार दिसूच नाही असे वाटते तिथे बारीक अक्षरात लिहून घ्यायचं किंवा आपल्या स्मृतीच्या कप्प्यात कायम ठेवायचं सत्यत्वाने. कारण ज्ञानाला जगत दिसत नाही का? अज्ञानाला जगत दिसत नाही का? दोघालाही दिसतं आहे ना.
फक्त मृगजळ म्हणून हरणाला सत्य वाटतं ना, आपल्याला ग्लासभर पाण्यात तृप्त होतो, दिसतं हरणाला दिसतं आपल्याला आहे, पण आपण दुःखी नाही आणि हरण मरतं. याचं कारण काय, हरण त्याला सत्य मानतं आणि आपण त्याला मिथ्य मानतो. म्हणून तिथे एक शब्द ठेवायचा कोणता, सत्यत्वाने. जगतादी संसार सत्यत्वाने दिसूच नाही असे वाटत असेल त्याने काय करावं, आपल्या ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती कशी ठेवावी, नित्य. म्हणजे चिदानंद रूप शिवोहम शिवम नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षेत्र वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्ता भिक्षुरो न चाहम निजबोध रूपा, किंवा इंद्रियाने पराण्याहूर इंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तचा. या सगळ्याच्या आतीत जो असणारा तो मी आहे, म्हणजे चिदानंद रूप सच्चिदानंद रूप ब्रह्म मी, अहम ब्रह्मास्मी. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तो काता. अशी विचाराची जागृती कायम ठेवावी. आणि हे साधना आम्ही तुला पूर्वी सांगितले आहे. आम्ही पूर्वी सांगितले की नाही, तत्वमसी तू कोण आहेस, ब्रह्म आहे ना. मग हे तुला पूर्वीच सांगितले आहे, असा तुला उपदेश केला आहे. काय, माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती नाही, सुरुवातीच्या अगोदर जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आणि तुला विचारलं तर तूच असे, कारण ब्रह्म आणि जीव दोन नाही. तुका म्हणे कैची किव कोटी जीव निराळा. हे तुला पूर्वीच उपदेश केला आहे. आणि त्या वाक्यातील शब्दशक्तीने, कारण शब्दशक्ती अचिंत्यत्वात शब्दात एव अपरोक्षते, त्या शब्दशक्तीनेच तुला कळायला पाहिजे. आपण 10 जण आहेत, बाबा नेहमी उदाहरण देत असतात. 10 जण आहेत, 10 जणाला गाढ झोप लागली, सगळ्याच्या वृत्ती कारणातली नाही. आणि एकाचं नाव त्यात नारायण आहे. अरे नारायण असं म्हणल्याच्या नंतर गणपत उठतो का, नाही. कोण उठतो, नारायणच उठतो. मग सगळ्याची वृत्ती कुठे लीन होत्या, कारणात. तरी गणपत नारायण का उठला, कारण नारायणाचं ते नाव आहे, ज्याचं नाव आहे तोच उठला, कारण त्या शब्दाची ती काय शक्ती आहे. तसं तत्वमसी या महावाक्यातल्या शब्दशक्तीनेच तुला कळायला पाहिजे मी कोण आहे, ब्रह्म आहे. ते विचार जागृतीनेच तुझं काम झालं पाहिजे. म्हणून म्हणतात बघा वाक्य पुन्हा, तू ब्रह्मरूप आहेस असा तुला उपदेश केला, आणि त्या वाक्यातील शब्दशक्तीनेच मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा बोध तुला झाला, उत्पन्न झालाच पाहिजे. असा बोध तुला झालाच पाहिजे. एखाद्याला जागा झाल्याच्या नंतर त्याला स्वप्न प्रतीला आलंच नाही पाहिजे. तसं हे तुला बोध झालाच पाहिजे तत्वमसी या महावाक्याच्या द्वारा. आणि त्याच दृढ बोधाने संसाराची सत्यत्वाने प्रतीती, तिथे पुन्हा सत्यत्वाने शब्द टाकायचा, कारण संसार प्रतीतीला येतोच ना. अंतकरणाचा आणि आत्म्याचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत संसार प्रतीतीला येतो. बरं ते खरं त्याच्या दृष्टीने पाहिलं तर मग प्रतीतीला येत नाही म्हणलं तरी चालेल, कारण तो कार्याला पाहत नाही, कारणाला पाहत नाही, अधिष्ठानाला पाहतो. ब्रह्म सर्व हरी येते रे, हरी तेते रे, हरी व्यापक सर्वा भूती रे. पण त्या जीवनमुक्त महात्म्याच्या जीवनाची संगती आपल्याला लागावी. मुक्ता ते निर्धारिता लावे आपलीच मुक्तता, दिपी दिशे पाहता आपली वस्तू. या न्यायाने पाहिलं तर सत्यत्वाने शब्द टाकला का मग आपल्याला त्याच्याबद्दल कुठली शंका कुशंका राहत नाही. त्या दृढबोधाने संसाराची सत्यत्वाने प्रतीती काय होते, नष्ट होते. आणि याची प्रतीती कोणाला असते तर निर्विकल्प समाधीमध्ये समाधी साध्य झालेल्या पुरुषाचा असते, याचा अनुभव असतो. निर्विकल्प समाधी साध्य पुरुष कोण, चांगदेव महाराज. चांगदेव महाराजाला ज्यावेळेला दुःखाने ते जोडे ते त्रासायचे ते त्यावेळेला ते निर्विकल्प समाधी लावून राहायचे. निर्विकल्प समाधी त्यावेळेला त्याला जगत नव्हतं का बाहेर, होतं, पण त्याची प्रतीती येत होते का, प्रतीती येत नव्हती. मग निर्विकल्प समाधी साध्य झालेल्या पुरुषास याचा अनुभव असतो. असो संसार दुःख निवृत्तीस या वाचून दुसरा उपायच नाही. आपल्याला जर भूक लागली, प्रचंड भूक लागली, प्राण कासावीस झाले, आता अन्नमय प्राण आहे कलियुगामध्ये, परंतु कृत त्रेता द्वापार कली अस्थिमय, नंतर मांसमय, रक्तमय आणि आता अन्नमय आहे. अन्नमय प्राण आहे. अन्न जर वेळेला दिलं नाही तर मग मनुष्य काय होतो, सगळंच काही त्याचं विस्कळीत होऊन जातं. मग अन्नमय प्राण आहे, पण मग त्याला तो जेवला नाही. त्याने काय केलं, श्रीखंड घेतला, असा गालाला चोळला, बासुंदी घेतली, त्याने आपला अभिषेक करून घेतला, जिलेबी घेतली, 2 कानात त्याचे कुंडल तयार केले आहे ना. असं काहीतरी वेगवेगळा काही प्रयत्न केला आणि जेवला नाही, पोट भरेल का सांगा बघू. मग त्याला पर्याय काय, भुकेच्या तोंडा पोडो कोंडा अथवा मांडा, काही साधा आहे ना. अगदी 56 प्रकारचे भोग असू दे, नाही तर चटणी भाकरी असू दे, ती खाल्ली पाहिजे तर तृप्तीचं ढेकर येईल, अन्यथा नाही. तसं जगत सत्यत्वाने प्रतीतीला येऊच नाही असं वाटत असेल तर त्याला उपाय एकच आहे, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान करून घेणं. याला दुसरा उपाय नाही. का, वाचून ज्ञान विनी एके उपाय करीची जितके ती गुंपिशी अधिके रुके. मग येथे एक नवलाव ज्ञाना वाचून जो जो की जे तरुण पाव तो तो आपाव होय ते ऐका. का, उपनिषदाने सांगितलं ऋते ज्ञाना न मुक्ती. तुकोबराय सांगतात हो, ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. म्हणजे ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीच नाही.
आणि हे ऋषीमुनी सांगतात आणि वेदांतही सांगतात, असे दोन दाखले देऊन बोलतात या शेवटच्या पंक्तीमध्ये. ते म्हणतात असो संसार दुःख निवृत्तीस या वाचून दुसरा उपाय नाही, असे कोणाचे मत आहे? सर्व थोर थोर ऋषीचे मत आहे. आता थोर थोर म्हणजे आपण ज्ञानोबा आहे विचारा, तुकोबा आहे ना, आपले प्रस्थांतराचे करते, त्यांना विचारा. तर ज्ञानोबराने काय सांगितलं? वाचून ज्ञानविने एक आहे. तुकोबाने सांगितलं ज्ञानविने मोक्ष नाही, हा सिद्धांत. नाथबाबा काय ते सांगतात पाहुणे मनुष्यपण जोन साधीचं ब्रह्मज्ञान लाडा गर्धब जाणं पुच्छ विना दोपाय. म्हणजे हा तेवढं सांगा ना थोडंसं. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा दानम ज्ञानेन हेना ज्ञाने हिनेना सर्व मतेना मुक्तीर्ण लभते जन्मसेतेना. म्हणजे शेकडो जन्म घेतले आणि ज्ञान जर प्राप्त करून घेतलं नाही तर मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणजे आचार्य सांगतात, म्हणजे या थोर थोर ऋषीमुनीची याला काय आपल्याला साक्ष आहे. ऋषी हा मंत्रद्रष्टा असे त्रिकालदर्शी ऋषीची याला आपल्याला साक्ष आहे का? मोक्ष कशा वाचून नाही बोला? ज्ञाना वाचून नाही. आणि तेही कोणत्या ज्ञाना वाचून? जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून. कारण सांख्य मतामध्ये ज्ञान कशाला म्हणतात हे पहिल्यांदाच या तरंगाच्या सुरुवातीलाच गेले आहे आपल्याला. सांख्य मतात ज्ञान कशाला म्हणतात? प्रकृती पुरुषाच्या विवेकाला. आणि कणाद मतामध्ये ज्ञान कशाला म्हणतात? द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समय अभाव या सप्त पदार्थाच्या ज्ञानाला. आणि लौकिका ज्ञान कशाला म्हणतात? पोट भरण्याच्या विद्येला. पण या ठिकाणी ते ज्ञान अपेक्षित नाही. तर या ठिकाणी कोणतं ज्ञान? वेदोक्त जीवब्रह्मैक्य ज्ञान. आणि त्या जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच मोक्ष होतो. ही गोष्ट थोर थोर ऋषीमुनीने आपल्याला प्रतिपादन केलेली आहे. म्हणजे साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. म्हणून असे सर्व थोर थोर ऋषी मुनी व साक्षात कोण सांगतो? स्वमुखाने. स्वमुखाने वेद ही गोष्ट आपल्याला सांगत आहे का दुजे जो जो घडे तो संसार वय जोडे ऐशी आपणी तोंडती बोलेती वेद. उपनिषद म्हणतात यो उदरमांतरम कृते. आता तसे भयम भवती द्वितीयाद्वयम भयम भवती. म्हणून द्वैत अद्वैत तत्वज्ञान या अतिरिक्त सगळं दुःख निवृत्तीचा कुठलाही उपाय नाही. म्हणजे स्वप्न पडूच नाही असं वाटत असेल तर खात्रीशीर उपाय कोणता? झोपूच नाही. तसं जगत सत्यत्वाने प्रतीतीला येऊच नाही असं वाटत असेल तर त्याचा खात्रीशीर उपाय काय? अज्ञानरूपी झोपेमध्ये कधी जाऊ नाही. म्हणजे अविचाररूपी झोप कधी येऊ नये. अविचाराला आपल्यामध्ये हवी कधी होऊ देऊ नाही. विचाररूपी जागृती कायम ठेवावी. को अहम कथमेदम जातम को वै करता अशी विद्यते उपादानम किंवा असती विचार स्वयं दृश्या. तो म्हटलं झालं का गुरुजी? गुरुजी म्हटले हो. तो म्हटलं पण असा माझा निश्चय होत नाही, याला मी काय करू? पुन्हा काय म्हणतो? असा माझा निश्चय होत नाही, याला मी काय करू? गुरुजी म्हटले काय करू? नावेलोच को क्या इलाज आहे ना. तसं नाही. तो म्हणतो अहो तसं नाही. कोणता निश्चय करायचा सांगता तुम्ही? अभेद निश्चय. कोणाचा निश्चय करता? अभेद. जीव शिव ऐक्य निश्चय. पण जीवाचं शिवाचं ऐक्य होऊ शकत नाही ना. गुरुजी म्हटले का होऊ शकत नाही? तो म्हटला ही गोष्ट मी तुम्हाला श्रुती युक्ती आणि अनुभूतीने सिद्ध करून देतो. जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद होऊ शकत नाही. गुरुजी म्हटले तिन्ही अंगाने. म्हटले हो. कसं बरं ते? तो म्हटलं त्याच्याकरता उद्या सांगतो. म्हणजे श्रुती युक्ती श्रुती युक्ती आणि अनुभूतीने जीव ब्रह्मामध्ये काय नाही? अभेद नाही. काय आहे? भेदच आहे. कसा? तो सांगतो. आणि मग त्याने हा भेद सांगितल्याच्या नंतर हा दिसायला जरी भेद असला तरी असायला अभेद कसा याच्याकरता मग ते चार आकाश, घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश मोठं प्रकरण आहे, एक गोड आहे. तर त्याचा विचार आपण उद्यापासून करू. कारण आज हा पूर्ण प्रसंग झाला नसता म्हणून थोडासा कालचा आपण थोडासा विस्तार घेतला आणि आजचा छोटासा परिच्छेद पाहिला. उद्या मात्र हे शंकापूर्वक समाधान जेवढं आपल्याला गतीने घेता येईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.